राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच विषयाने अभूतपूर्व वादळ उठवलं आहे। मुंबईच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकापासून ते थेट गल्लीबोळातील चावडीपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा चालली आहे। महायुती सरकारचा या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारात नक्की कोणाचा राजकीय सूर्य उगवणार आणि कोणाचा पत्ता कटवणार। काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट पूर्णपणे बदलला आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळत उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार हे तिघे मिळून महायुतीचा हा सर्वात मोठा मंत्रिमंडळ विस्तार आखत आहेत। विरोधकांचे जहरी हल्ले परतवून लावण्यासाठी आणि आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सरकारला आता साधेसुधे चेहरे नको आहेत। सरकारला हवे आहेत मास अपील असणारे, थेट जनतेच्या काळजाला हात घालणारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे फायरब्रँड नेते। आजच्या या विशेष महारिपोर्टमध्ये आपण अशा 5 बलाढ्य दावेदारांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, ज्यामध्ये अहिल्यानगरचे संग्राम जगताप, हिंगोलीचे संतोष बांगर आणि शोषितांचे पाठीराखे बच्चू कडू यांची राजकीय ताकद आज आपण पाहणार आहोत। पण या संपूर्ण विस्तारात ज्या 2 नावांची सर्वात जास्त धडधड विरोधकांच्या छातीत चालू आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे डीएम बॉस धनंजय मुंडे आणि बहुजन ओबीसींचा धगधगता निखारा गोपीचंद पडळकर। चला तर मग पाहूया या 5 नेत्यापैकी कोणाची लॉटरी सर्वात जोरदार आहे। पहिलं नाव आहे संग्राम जगताप, अहिल्यानगरचा राजकीय पट सांभाळणारा अभ्यासू शिलेदार। मंडळी, आपल्या या यादीतील पहिलं अत्यंत महत्त्वाचं आणि वजनदार नाव म्हणजे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे तरुण आमदार संग्राम भैया जगताप। अहिल्यानगरच्या राजकारणाचा विचार केला तर जगताप घराण्याचं नाव घेतल्याशिवाय गणित पूर्णच होऊ शकत नाहीत। पण संग्राम भैयांची खरी ओळख ही केवळ वारसा हक्कापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर अत्यंत अभ्यासू वृत्ती, शांत आणि संयम स्वभाव, हा कामाच्या बाबतीत प्रचंड आक्रमकता ही त्यांची ओळख आहे। सलग निवडणुका जिंकून त्यांनी नगरच्या राजकारणावर आपली पकड सिद्ध केली आहे। उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला आणि महायुतीला जर पश्चिम महाराष्ट्रात आपलं वर्चस्व अबाधित ठेवायचं असेल तर संग्राम जगतापांसारखा तरुणाला कॅबिनेटमध्ये संधी देणं हा एक अत्यंत हुशारीचा राजकीय निर्णय ठरेल। त्यानंतर दुसरं नाव आहे संतोष बांगर। आता वळूया मराठवाड्याच्या राजकारणातील एका अत्यंत वादळी नावाकडे, हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर। संतोष बांगर यांच्या नावातच एक वेगळा तडका आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यामध्ये संतोष बांगर आघाडीवर होते। अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन थेट जनतेचा न्याय मागणं असो किंवा विरोधकांना त्यांच्याच भाषेत झापणं असो, बांगर यांची हीच दबंग शैली हिंगोली आणि मराठवाड्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड ऊर्जा भरते। कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि पक्षापती असणारी आघात निष्ठा, या 2 गोष्टी बांगर यांना मंत्रिमंडळाच्या अगदी जवळ घेऊन गेल्या आहेत। त्यानंतर तिसरं नाव म्हणजे बच्चू कडू। आपल्या या यादीतील तिसरा चेहरा असा आहे ज्याने कोणत्याही मंत्रिपदाची किंवा लाल दिव्याची गरजही नाही, ते नाव म्हणजे आमदार बच्चू कडू। दिव्यांग असोत, शेतमजूर असोत की कर्जबाजारी शेतकरी, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील शेवटच्या घटकाला कोणाचाच आधार उरत नाही, तेव्हा फक्त आणि फक्त एकच नाव आठवतं, ते म्हणजे बच्चू कडू। मंत्रालयाचे दरवाजे रोखणे, अधिकाऱ्यांना जाब विचारणे आणि गरज पडल्यास स्वतःचे रक्त सांडून जनतेला न्याय मिळवून देणं, ही बच्चू कडूंनी निर्माण केलेली राजकारणाची वेगळी शैली आहे। महायुती सरकारला जर सामान्यांच्या थेट मनावर राज्य करायचे असेल तर बच्चू कडूंसारखा जनतेचा प्रतिनिधी मंत्रिमंडळात असणं ही सरकारसाठी खूप मोठी जमेची बाजू ठरेल। त्यानंतर चौथं नाव आहे धनंजय मुंडे, डीएम बॉस। संघर्षाची राग करून पुन्हा गरुड झेप घेणारा मराठवाड्याचा मास लीडर। आणि मंडळी, आता आपण अशा एका राजकीय वादळाची चर्चा करणार आहोत, ज्या वादळाची दहशत विरोधकांच्या गोटात नेहमीच असते। ते नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मराठवाड्याची शान, कार्यकर्त्यांचे लाडके डीएम बॉस म्हणजेच धनंजय भाऊ मुंडे। मंडळी, राजकारणाच्या पटावर अनेक खेळाडू येतात आणि जातात, पण संकटाची मालिका पाठीमागे लागली असताना, वादळे समोरून चालून येत असताना, त्या वादळांच्या छातीवर पाय देऊन पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात गरुड झेप घेण्याची ताकद ज्या मोजक्या नेत्यामध्ये आहे, त्यातलं सर्वात पहिलं नाव म्हणजे धनंजय मुंडे। त्यांच्यावर राजकीय वार झाले, वैयक्तिक हल्ले झाले, पण वाघ 2 पावलं मागं सरकला म्हणजे तो मैदानातून पळाला असं होत नाही। ती समोरच्या शिकाराची जबडा फाडण्यासाठी घेतलेली उडी असते।
वक्तृत्वाची तोफ आणि जनसमुदायांचं आकर्षण. धनंजय मुंडे जेव्हा मंचावर उभे राहतात आणि माईक हातात घेतात तेव्हा सामने असणारा हजारो लाखोंचा जनसागर स्तब्ध होतो. त्यांची भाषण करण्याची शैली, विरोधकांचे वावाडे काढण्याची पद्धत आणि भाषेवर असणारं अफाट प्रभुत्व यामुळे त्यांना महाराष्ट्रातील खरा मास लीडर मानलं जातं. मराठवाड्यातील बीड असो, परभणी असो की नांदेड, धनंजय भाऊंचा एका हाकेवर हजारो कार्यकर्त्यांचा जनकल्लोळ होतो. प्रशासनावरील पकड आणि डिलिव्हरी पॅटर्न. मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची गरज काय, तर याचं स्पष्ट उत्तर आहे त्यांचा काम करण्याचा अफाट वेग. त्यांनी याआधी सामाजिक न्याय खाते सांभाळले असो किंवा कृषी मंत्रालयाच्या फाईल्सवर धूळ साचू न देता तातडीने निर्णय घेणे आणि ते निर्णय थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा त्यांचा हातखंडा आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृह असोत किंवा दुष्काळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न असो, धनंजय भाऊंनी नेहमीच धोरणात्मक निर्णय घेऊन दाखवले आहेत. राष्ट्रवादीचे मुख्य आधारस्तंभ आणि मराठवाड्याचा बुलंद आवाज. उपमुख्यमंत्री सुनीत्रताई पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी धनंजय मुंडे हे केवळ एक आमदार नाहीत, तर ते पक्षाचे मुख्य गेम चेंजर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्याचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी धनंजय मुंडेसारखा आक्रमक आणि सर्वसामान्य नेता कॅबिनेटमध्ये असणं ही महायुतीची सर्वात मोठी गरज बनली आहे. म्हणूनच या मंत्रिमंडळ विस्तारात DM बॉस यांची एंट्री अत्यंत दिमाखदार आणि विरोधकांची झोप उडवणारी ठरणार आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे गोपीचंद पडळकर. प्रस्थापित घराणशाहींच्या छातीवर पाय ठेवणारा बहुजनांचा धकधकता निखार. आणि मंडळी, आता वेळ आली आहे या महारिपोर्टच्या अशा एका नावावर बोलण्याची, ज्या नावाची चर्चा सुरू होतात महाराष्ट्राच्या राजकारणातला पारा थेट गगनाला भिडतो, ज्याच्या एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन, धनगर आणि OBC समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला तयार होतो. ते नाव म्हणजे भाजपचे आक्रमक, निडर आणि वाघासारखे डरकाळी फोडणारे आमदार गोपीचंद पडळकर. मंडळी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो. राजकारणात मोठ्या गाड्यामधून फिरणारे, AC हॉलमध्ये बसून पत्रकार परिषदा घेणारे नेते तुम्ही खूप पाहिले असतील, पण ज्या माणसाचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात झाला, ज्याने बालपणापासून गरिबी आणि संघर्ष जवळून पाहिला, तोच माणूस आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा मध्यबंधू बनला आहे. गोपीचंद पडळकर हे काही ड्रॉइंग रूममध्ये राजकारण करणारे नेते नाहीत, तर उन्हाचे चटके असोत, पोलिसांच्या लाट्या असोत की विरोधकांची धमकी असो, हा गडी नेहमी शोषितांच्या आणि धनगर OBC समाजाच्या हक्कासाठी सर्वात पुढे आपली छाती टोकून उभा राहिला आहे. पहिलं म्हणजे धनगर आरक्षण आणि चौंडीच्या भूमीतील संघर्ष. जेव्हा जेव्हा धनगर आरक्षणाचा प्रश्न येतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पावन विचारांचा उल्लेख होतो किंवा माळरानावर भटकणाऱ्या मेंढपाळ बांधवावर अन्याय होतो, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक चेहरा आठवतो, गोपीचंद पडळकर. त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. केवळ राजकीय भाषणं दिली नाहीत, तर समाजातील शेवटच्या तरुणाच्या मनात स्वाभिमानाची अशी ज्योत पेटवली, जिने प्रस्थापित राजकारणाचे सिंहासन हलवून सोडले. त्यानंतर दुसरं म्हणजे प्रस्थापित घराणशाहीचा बालेकिल्ल्याला थेट सुरुंग. पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण म्हटलं की वर्षानुवर्ष काही मोजक्याच घराण्यांची मक्तेदारी मानली जात होती. तिथे सर्वसामान्यांच्या मुलाने पुढे जाणं म्हणजे अशक्यच. पण गोपीचंद पडळकरांनी काय केलं? त्यांनी प्रस्थापित घराण्यांच्या थेट बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या मंचासमोर उभं राहून त्यांच्याच डोळ्यात डोळं घालून आव्हान दिलं. विरोधक सत्तेत असताना त्यांना थेट त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद फक्त आणि फक्त पडळकरांनी दाखवली. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे ST कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा सन्मान करणारा लोकनेता. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा महाराष्ट्रातील हजारो ST कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर आपल्या मागणीसाठी आझाद मैदानावर कडकडीत थंडीत ठाण मांडून बसले होते, अनेक मोठे नेते आले, भाषण करून निघून गेले, पण त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या दुःखात, त्यांच्या आंदोलनात, आझाद मैदानावर रात्रंदिवस खंबीरपणे पाठीशी कोण उभं राहिलं? गोपीचंद पडळकर. त्यांनी या कामगारांच्या अश्रूंचा सन्मान केला. म्हणूनच आज महाराष्ट्र त्यांना केवळ एक आमदार नाही, तर बहुजनांचा लोकनेता मानतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे महायुतीला गोपीचंद पडळकरांची मंत्रिमंडळात गरज का आहे? OBC आणि बहुजन समाजाला थेट ताकद. महाराष्ट्रातील OBC आणि बहुजन समाज हा राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा घटक आहे. पडळकरांना मंत्रिपद देणं म्हणजे या संपूर्ण समाजाला सत्तेत थेट भागीदारी दिल्यासारखं ठरेल. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांना सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर प्रस्थापित नेत्यांच्या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी पडळकरांसारखा मास लीडर सत्तेच्या चाबकासह मैदानात उतरवणे भाजप आणि महायुतीसाठी मास्टरट्रोक ठरेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विरोधकांच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर. विधानसभेत असो की TV डिबेट्सवर विरोधकांच्या प्रत्येक हल्ल्याला
त्याच भाषेत आक्रमकतेने उत्तर देण्यासाठी कॅबिनेटमध्ये गोपीचंद पडळकरांसारख्या फायरमॅन नेत्याची अत्यंत गरज आहे. म्हणूनच मंडळी, या विस्तारात जर कोणाची लॉटरी सर्वात खणखणीत, सर्वात दणकेबाज आणि विरोधकांची झोप उडवणारी ठरणार असेल तर ती म्हणजे गोपीचंद पडळकर यांची. तर मंडळी, समारोपाने प्रेक्षकांना तर मंडळी, हा होता महायुती सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्ताराचा आमचा विशेष महारिपोर्ट. संग्राम जगताप, संतोष बांगर, बच्चू कडू आणि विशेषतः DM बॉस म्हणजेच धनंजय मुंडे व गोपीचंद पडळकर या दिग्गजांचा समावेश या विस्तारात होणे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? DM बॉस म्हणजेच धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर या दोघांपैकी कोणाची मंत्रिपदावरील एंट्री सर्वात जास्त वादळी ठरेल? गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात घेऊन महत्त्वाचे खाते दिले तर ओबीसी आणि धनगर समाजाचे प्रश्न सुटतील का? आणि तुमच्या जिल्ह्यातून किंवा मतदारसंघातून कोणत्या नेत्याला या विस्तारात संधी मिळायला हवी? तुमचं उत्तर, तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खणखणीतपणे नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला आमचा स्पेशल महारिपोर्ट आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तानाजक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर धनंजय मुंडे किंवा गोपीचंद पडळकर याच्यापैकी कोणाचं तरी कार्यकर्ते असाल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा की मी गोपीचंद पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता किंवा धनंजय मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता असे लिहा. किंवा बाकी कोणत्या नेत्याचं कार्यकर्ते असेल तर त्यांचं नाव 100% लिहायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका गरमागरम आणि महत्त्वाच्या राजकीय विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र, राम राम.